तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सभागृहामध्ये आवाज उठवण्यात आला होता। साधारणतः एक ना अनेक आरोप सुद्धा करण्यात आलेले आहेत। जवळपास अनेक बदल्या झाल्यानंतर सुद्धा आता त्यांच्यावरती आरोप होतात। आपण आमदार त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल एकंदरीत आरोप तुम्ही आता केलेले आहेत, मागणी सुद्धा करतात कारवाईची, काय सांगाल एकंदरीत नेमकं प्रकरण काय? सगळी माहिती तुमच्यापर्यंत कधी आली? तुकाराम मुंढेवर काही आरोप आज झालेले नाही। जेव्हा ते 2020 मध्ये महानगरपालिकेमध्ये आले आणि सिर्फ 7च महिने राहिले, त्यांचा इतिहास आहे। त्यांनी तर महाराष्ट्र सरकारने पुरस्कार देण्याची गरज आहे। 20 वर्षामध्ये ते 24 वेळा त्यांच्या बदल्या झाल्या आणि त्याच्यामुळे नागपूर महानगरपालिकेमध्ये आले असताना त्यांना काही विषयामध्ये स्मार्ट सिटीच्या याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याची काही गरज नव्हती। त्यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला। अधिकार नसताना 20 कोटी रुपयाचे चेक कंत्राटदाराला, पर्टिक्युलर कंत्राटदाराला दिले आणि त्याच्यानंतर स्मार्ट सिटीच्या अंतर्गत गैरव्यवहाराबाबत संदीप जोशी त्यावेळेस महापौर होते, संदीप जाधव सत्तापक्ष होते, त्यांनी त्याची सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, FIR बी दाखल झाला आणि ज्या स्मार्ट सिटीच्या महिला अधिकाऱ्यांनी सही करण्यास इन्कार केला त्याला आपल्या चेंबरमध्ये बोलून टॉर्चर केलं, शिवीगाळी केली आणि त्या महिला अधिकाऱ्यांनी, महाराष्ट्रामध्ये पहिली घटना आहे, त्या महिला अधिकाऱ्यांनी सुद्धा सदर पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केला आणि त्यावेळेस दुर्भाग्य असं होतं का अनिल देशमुख गृहमंत्री होते आणि त्याच्यामुळे ते पोलिसांनी काही कारवाई केली नाही। FIR आजच्या तारखेमध्ये बी त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्ही माहिती आयोगाकडे गेलो। माहिती आयोगाने बी 2023 मध्ये शासनाला आदेश दिले हे तत्काळ तुम्ही कारवाई करा, परंतु कारवाई ती काही झाली नाही आणि म्हणून मी आणि प्रवीण दटके यांनी लक्षवेधी टाकलेली आहे आणि लक्षवेधी टाकली 4-5 दिवसापासून जो मीडियामध्ये सुरू होतं, म्हणून त्यांच्या समर्थकांनी काल मला फोन मारून धमक्या बी दिल्या का तुम्ही त्याच्या धमक्या आल्या असं सुद्धा मोबाईलवर मला इथंच धमक्या आल्या, तुम्ही त्यांच्या विरोधात बोलू नका, त्याचे परिणाम चुकीचे होईल असं तसं त्यांनी केलं। त्याची FIR दाखल झाली, त्याचाही गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस युद्धस्तरावर कारवाई करत आहे। आता सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित करत असताना मुख्यमंत्र्यांनी सुद्धा उत्तरामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये पाहायला गेलं तर विरोधकांकडून मात्र या सगळ्याला कुठेतरी पाठीशी घातलं जात आहे का? नाही, विरोधकांनी हा विषय मुळातच समजूनच घेतला नाही। विरोधकाला शायद चुकीची माहिती विजय वडेट्टीवार असेल त्यांच्या सहकार्याला त्यांनी दिली असेल। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची गंभीर दखल घेतली आणि कारवाईचे निर्देश सुद्धा त्यांनी दिलेले आहे आणि जे काही आरोप त्याच्यावर आहे त्याच्यावर सुद्धा ते निवेदन त्या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात दखल घेतली। तुमची मागणी काय राहणार आहे? कारण का अनेकदा बदली त्यांची आमची मागणी राहणार आहे का त्याच्यावर आरोप सिद्ध झालेले आहे, त्यांनी जो प्रकार केला तो सिद्ध झालेला आहे, कारण त्याच्या विरुद्ध FIR दाखल आहे। माहिती आयोगाने बी त्यांना हे केलेलं आहे आणि म्हणून त्यांना एखाद्या लहान कर्मचाऱ्यांनी केला तर आतापर्यंत तो वाचला असता का? त्याला तर घरी बसून टाकलं असतं। तर तुकाराम मुंढेंनी 17 कर्मचाऱ्याला कारण नसताना घरी बसून टाकलं, असं त्यांनी बसवलं असतं। परंतु तुकाराम मुंढे हा IAS अधिकारी आहे, याच्यावर कारवाई होत नाही आहे आणि म्हणून आम्ही लक्षवेधीच्या माध्यमातून आम्ही मुख्य सचिवाच्या मार्फत याची चौकशी व्हावी आणि तुकाराम मुंढेला तत्काळ निलंबित करावं अशा प्रकारची मागणी। नेमकं कोण आहे तुम्हाला असं वाटतं? कारण IAS अधिकारी आहे, तुम्हाला धमकी सुद्धा येते, गुन्हा सुद्धा दाखल होतो, मात्र ज्यावेळेला धमकी येते IAS अधिकारी समोर आहेत तुम्ही म्हणतात, मग पाठीशी कोण घालते याला? पाठीशी आता घालणारे घालत असतील, त्याच्या काय आमचा संबंध आहे। आमचा विषय एवढाच आहे का त्याला अधिकार नव्हते, तो 7 महिने नागपूर शहरामध्ये आला। कोविडच्या काळामध्ये त्यांनी बंठाडार केला, 5000 बेडच्या हॉस्पिटल त्यांनी काटोल रोडच्या एका मैदानात टाकलं, दुसऱ्या दिवशी सफाचट झालं, 40 करोड रुपये पाण्यामध्ये गेले। 17 कर्मचारी जे शासनाने आदेश दिले होते, शासनाने आदेश दिल्यानंतर ते जॉईन झाले, पहिले 4.5 वर्ष केले, निलंबित होते, पुन्हा शासनाने त्यांना घेतलं। आता हा काही शासनाचा वर्त थोडी आहे आणि शासनाच्या आदेशाचे त्यांनी ओव्हररूल केलं आणि ते फाईल दुसऱ्या विषयासाठी गेली, ती त्यांना ओव्हररूल करून त्यांनी सस्पेंड त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यानंतर हायकोर्टामध्ये बी त्यांनी दाद मागितली, तर हायकोर्टामध्ये बी त्यांनी मोठे मोठे वकील लावले, ते गरीब लोक टिकू शकले नाही आणि म्हणून अशा प्रकारची अनेक घटना त्यांनी केली। स्मार्ट सिटीमध्ये गैरव्यवहार केला, अभद्र महिलाशी व्यवहार त्यांनी केला आणि या सगळ्या मुद्द्यावर आम्ही त्याच्या निलंबनाची मागणी करणार आहोत। लक्षवेधी किंवा उद्या किंवा परवा लागणार आहे।